नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय बिहुघाट एक्सप्रेस वजीर या बैलाची मुलाखत घेण्यासाठी. तर विचारूया, बैल कोणाच्या नावाने पळतो मैदानामध्ये, त्या बैलाचा इतिहास काय आहे जरा सांगा. अमित पिसाळ करवडी ह्या नावाने बैल पळतो हां आणि स्वतः मालकाकडे असतो बैल. बर बैलाचं खासियत म्हणजे बैल जाईल त्या मैदानात राहिलेला आहे. बर जिथं मोठे मैदान आहे तिथं रुस्तम हिंद केसरी झालं, तुमचं पुशेगावचं मैदान झालं तिथं राहिलं आहे. पुन्हा वडकीला आपले ते ह्यांचं मैदान मुख्यमंत्री बर बर तिथं बुलेट सुंदर मांगड्या त्याचा सुंदर बर आणि वजीर. बर पुन्हा मांगड्यांचा वजीर फलटणला जाईल त्या मैदानाला, फलटणचं मैदान होईल तिथं बैल राहिलेला आहे तिथं. पुन्हा आपले पटरवाडीचं मैदान तिथं घरची गाडी पाहिली, मॅगी वजीर, मॅगी वजीरची गाडी पाहिली तिथं बुलेट. तुम्ही आता सांगितलं मॅगी आणि वजीर ही एक जुनी आणि जाणती जोडी आहे. नक्कीच त्या जोडीबद्दल सांगा, कधीपासून जोडी पळते ही? 5-6 वर्ष झालं आपली घरची गाडी पळते. बर तरी साधारण नक्कीच टॉपची स्पीड कोणी गाडी धरत नव्हतं. मुंबईत 3 वर्ष गाडी कोणाला गावली बिनजोडला. मॅगी वजीर ही गाडी गावली नाही, घाटावर पण गावली नाही. बर नक्कीच. आता तुम्ही बघितलं, जो आपल्याला दिसतोय वजीर नावाचा बैल, एक किती साधारणपणे किती वर्ष झालं हा बैल पळतोय? त्याचं वय काय आता? तरी 9-10 वर्ष झालं बैल पळतोय. बर म्हणजे जसं पहिला पळ आहे तेच आहे कडवर. बर म्हणजे जुना एवढा बैल झाला तरी अजून पळतोय. त्याच्या काय सोशल मीडिया नसल्यामुळे बैल बंदीतला. बर हा त्या काय जर सोशल मीडिया असते तर अजून बैल वर गेला असता. नक्की. आता त्याच्या आता जो वजीर आपला आहे तो, या बैलाच्या वयाची कोणकोणती आता बैलगाडा शर्यतीमध्ये बैल पळतायत? पळतात की आपले मागण्यांचा सुंदर, बर रायफल 81, हा, आणि तुमचं गोडुलीचा बलमा आपला भारत 1. हा भारत पण याचे जरा मागचा आहे पण आपलं. नक्कीच. तरी साधारणपणे किती वर्ष झालं, म्हणजे आता तो लहानपणापासूनच घेतलेला होता का? हो, लहानपणापासून दावणीला. ओके ओके ओके. म्हणजे त्याचं ट्रेनिंग वगैरे कसं काय असतं, त्याचं रुटीन सांगा ना. ट्रेनिंग काय आपलं लहानपणापासून आपलं बैलांच्या बरोबर आपलं शिकवलं. बर त्याचे ड्रायव्हर वगैरे कोण असतात आता? नितीन ड्रायव्हर, प्रशांत ड्रायव्हर, आपले सलगरी पल्स प्रशांत ड्रायव्हर. बर. मग आता बैल मैदानामध्ये आपल्याला दिसत नाही, त्याचं काय कारण नक्की काय सांगाल? बैल आता तसं म्हणलं तरी आपलं पळतोय, आपलं गट काढतोय, पण आपलं सेमीला राहावं असं पण महत्वाचं म्हणजे पायाला पण जखम आहे. म्हणजे नक्की काय झालंय पायाला त्या बैलाच्या? तुम्ही आता बघा प्रेक्षकांनो, आपल्याला सगळ्या महाराष्ट्रात एक टॉपचा बैल बिहुघाट एक्सप्रेस वजीर नाव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तो बैल कुठल्याही मैदान असू द्या त्या मैदानामध्ये गुलालात असतोच, परंतु आता अलीकडे काही दिवस झालं तो मैदानामध्ये आपल्याला दिसत नाही. नक्की का दिसत नाही? त्याच्या पायाला मागच्या काहीतरी लागले, नक्की काय लागले सांगा. गाठ आली, किती दिवस झाले? हा जरा साधारणतः महिना झालं गाठ आहे पायाला. बर. पण ती आता करायचं ऑपरेशन. बर 25 तारखेच्या पुढे ऑपरेशन करायचं आहे बैलाचं. ओके. म्हणजे आता बघा, बिहुघाट एक्सप्रेस बैलाचे जेवढे महाराष्ट्रात फॅन्स आहेत त्यांना एक बातमी सांगतोय की त्याच्या पायाला गाठ उठली मागच्या, त्याच्यामुळे थोडासा बैल जो आहे तो थांबलेला आहे, परंतु त्यांनी सांगितले बैलाच्या पायाचं ऑपरेशन करायचे. नक्कीच होईल नक्कीच, आणि मैदानामध्ये पुन्हा एकदा त्याच नावाच त्याच जोशात आपल्याला तो बैल दिसेल. आणि नक्कीच या बैलाचा आणखीन एक काय खासियत, कुठल्या खांदी पळतो वगैरे काय? खांदी म्हणजे 2 खांदी कुठून पण. बर. दोन्ही खांदी कुठून पण पळतो. पब्लिक असेल तर तेवढं जास्त स्पीड. असं कुठलं मैदान आहे की हा बिहुघाट एक्सप्रेस वजीर त्या बैलानं दाखवून दिले संबंध महाराष्ट्रात की आयला ह्यो बैल पळाला, ह्या मैदानात डोळ्याचं पारणं फेडलं त्या बैलानं? पाटरवाडीला नाही कुणाची गाडी कडन लागली नव्हती, पब्लिक गाडी. बर. पैरा कोण होता? घरचीच गाडी, मॅगी वजीर. बर. हा ठीक आहे. तिथे मग आपलं कडन सेमी काढला. बर. हा मधून गाडी लागली. तिथे ड्रायव्हर कोण होते? प्रशांत आहे आपलं आवारवाडीचे नितीन ड्रायव्हर आवारवाडीकरचे होते, आणि त्या मैदानामध्ये डोळ्याचं पारणं फेडलं. नक्कीच. आता वजीर तुम्ही बघितलं 12 वर्षाचा झालाय तरी अजून पळतोय. बघितलं बाकीचे काही आता रायफल 81 असेल, सुभाष तात्या मांगड्यांचा महान भारत केसरी सुंदर असेल, आपल्या किरणप्पा शालगावकरांचा तो भारत असेल. नक्कीच बघा, त्याच्या सातारा एक्सप्रेस बलमा त्यांच्या वयाचा हा बैल आहे तरी अजून पळतोय. नक्कीच बघूया आता. एक तो बैल थांबलाय म्हणजे आता थोडंसं पायाला गाठ उठल्यामुळे तो मैदानामध्ये दिसत नाही. नक्कीच लवकर कधीपर्यंत आपल्याला मैदानामध्ये दिसेल वगैरे असं काय बघूया. तरी आता डॉक्टर म्हणलेत झाल्यानंतर 1 महिनाभर तरी विश्रांती टाक सुकोस तोपर्यंत. बर होईल. मोठ्या बैलांच्या बरोबर कुठल्या पळाला आपला हा वजीर? सोनारपाड्याच्या सोन्यासोबत जयेश पाटील यांचा जो सोन्या आपला तुम्ही माहिती आहे महाराष्ट्राला, त्या बैलासोबत हा बैल पळाला. आणि
कोणत्या बैलासोबत? बलमा गोडोलीचा. बरं. आणि आपलं रोमन मथुर बरोबर. मथुर सोबत बघा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल बिनजोडचा बादशाह राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथुर सोबत कुठे पळाला होता? आपले इथं औंधात मध्ये पळाला होता. ओके ओके ओके. पुन्हा लक्ष्मणराव कलेडोणकरांचा भारत केसरी. आणि लक्ष्मणराव तो झाला मोठी बैलच बऱ्यापैकी सगळी. पुन्हा फिस्टन 22-11 सोन्या. बर. सोन्या संघ जे घालेल तेव्हा बैल गाडी आपली राहिलेली जाईल. सोन्या 11 सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तो आता पिस्टन 22-11च्या धावणीतला जो आहे तो बैल, त्याच्यासोबत सुद्धा बैल पळाला. नक्कीच अजून सुद्धा त्याच्या अंगामध्ये तेवढीच रग आणि धमक आहे. नक्कीच मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात करतोय आपल्या पळण्याच्या जोरावरती. आणि नक्कीच हा बैल तुम्हाला त्याच्या पायाचं थोडीशी गाठ उठलेली आहे, त्याच्यानंतर त्याची ट्रीटमेंट करणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला मैदानामध्ये दिसेल आणि नक्कीच तो पुन्हा एकदा त्याच जोशातमध्ये पळेल. संबंध महाराष्ट्रात मालकाचं नाव करेल एवढी आशा व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद.